नमस्कार. आपले प्रमुख पाहुणे तहसीलदार देवगड पवारसाहेब याला निघाले आहेत. थोड्याच वेळात येतील. 7:30च्या दरम्यान आपण बरोबर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व भगिनी आणि इतरांना सगळ्यांना सांगू इच्छितो, दीपोत्सवमध्ये आपण दिवा पेटवताना प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे. आपल्या साड्या ड्रेस याचं भान ठेवून आपण वावरायचं आहे. इथे संपूर्ण मंदिराच्या चारही बाजूला दिवे ठेवलेले आहेत. मंदिरामध्ये दिवे आहेत. बाहेर जो दीपस्तंभ आहे त्या ठिकाणी दिवे ठेवलेले आहेत. तसेच काही दिवे डिशमध्ये बाहेर ठेवलेले आहेत. ते करायचं आहे. कुठचाही त्याला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या, कारण छोटे दिवा आपण पेटवणार आहोत. अग्नी आहे आणि त्यासाठी आपण साड्या वगैरे नेसून आलात, त्याच्यामुळे जरा काळजीपूर्वक सर्वांनी सांभाळून घ्या. आम्ही तारा उमरे देवस्थानच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. ओंकार तारी तिष्ठन्तमानन्दकंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाची कार्तिकी एकादशी आणि या निमित्ताने उपस्थित सर्व भाविक भक्तांचे तारा उमरी देवस्थानच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. दीपोत्सवाचं हे 5वं वर्ष आणि या निमित्ताने मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. देवस्थानच्या वतीने मी त्यांचं पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचा आम्ही सन्मान करतो. सर्वप्रथम मी मानकरी बापू जुवाटकर यांना विनंती करतो की देवगडचे तहसीलदार श्री पवारसाहेब यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करावा. पवारसाहेबांना विनंती आहे. आपण आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. देवस्थानच्या वतीने आम्ही आपला सन्मान करतो आहोत. देवगडचे तहसीलदार सन्माननीय श्री पवारसाहेब, यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ताच रिटायर्ड झालेले देवगडचे नायब तहसीलदार श्री सन्माननीय श्रीकृष्ण ठाकूर साहेब, यांचाही सन्मान बापू जुवाटकर यांनी करावा. निरीक्षक सागरी सुरक्षा देवगड, त्यांचाही सन्मान बापू जुवाटकर यांनी करावा. भालचंद्र उपरकर, आपण दरवेश साहेबांचा सन्मान करावा. मंदिराचे कार्यरत मानकरी
श्री भालचंद्र उपरकर यांच्या हस्ते हा सन्मान होतोय। कट्टा आपले देवगडमध्ये कट्टा गावचे ग्रामस्थ त्याचबरोबर अनेक मान्यवर मंडळी पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत। मी पत्रकारांच्या वतीने दया मांगले यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ गुलाब पुष्प स्वीकारावे। सर्व नायब तहसीलदार ठाकूर साहेबांच्या हस्ते, त्यानंतर दरवेश साहेब, त्याचबरोबर या मंदिराचे देणगीदार, आम्ही दरवर्षी काही देणगीदारांना हा सन्मान देतो, यावर्षी हा सन्मान आपण विष्णू कांदळगावकर यांना देत आहोत आणि त्याचबरोबर प्रफुल्ल गोलतकर यांना हा सन्मान यावर्षी आपण देत आहोत। पहिला दिवा माननीय तहसीलदार साहेबांच्या हस्ते प्रज्वलित झालेला आहे। दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम दीपज्योतिर नमोस्तुते। विष्णू कांदळगावकर यांनी पुढे यायचं। प्रफुल्ल गोलतकर कृपया आपण पुढे या। आम्ही दरवर्षी आमचे जे मोठे देणगीदार आहेत मंदिरासाठी त्यांच्या आपण सन्मानार्थ हा दिवा प्रज्वलित करतो। यावर्षी आपण विष्णू कांदळगावकर आणि प्रफुल्ल गोलतकर यांनाही हा सन्मान दिलेला आहे। विष्णू कांदळगावकर यांच्या हस्ते आता पुढचा दिवा प्रज्वलित होतो। त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष श्री सूर्यकांत जोशी यांना विनंती आहे। पूजा गोलतकर आपण त्या पुढे या। पूजा प्रफुल्ल गोलतकर, आणि गावचे उपाध्याय श्री उदयकाका जोशी यांना विनंती आहे की आपण दिवा प्रज्वलित करून या कार्यक्रमाचं रितसर उद्घाटन झालं असं आपण जाहीर करावं। जोरदार टाळ्यांच्या गजरात एकदा आपण या सर्व उत्सवाला शुभेच्छा देऊया आणि सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने एक एक मेणबत्ती घेऊन आता आपण दिवे प्रज्वलित करायला सुरुवात। भक्तांना सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांना आता दिवे प्रज्वलित करण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीचे सेक्रेटरी अनुश्री पारकर मॅडम, आपणास विनंती आहे आपण कृपया दिवा प्रज्वलित करावा। पारकर मॅडम, रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड एज्युकेशन बोर्डाच्या संचालिका अनुश्री पारकर यांनाही विनंती आहे। ॲडव्होकेट प्रसाद मोंडकर साहेब, आपण पण त्या दिवा प्रज्वलित करावा। सर्वांनी आपण दिवा प्रज्वलित करायला हरकत नाही। मांडगावकर मॅडम, हो सर, तुम्ही जाऊ। देवगडचे माजी पोलीस उपनिरीक्षक श्री शेखरभाई सावंत, आपण एक दिवा प्रज्वलित करावा। शेखरभाई या। भाई
हेमंत हो शेखर भाई नाही गडबड करू नका. आपल्या मंदिराच्या चारही बाजूला दीप ठेवलेले आहेत. सर्वत्र आपण दीपप्रज्वलन करा. दिवे आणखी भरून ठेवलेले आहेत. आपण स्वतः घेऊन दिवा लावू शकतो. फटाक्यांची आतषबाजी बाहेर चालू आहे. दीपोत्सवाचा आनंद सर्वांनी घ्यावा. समस्त देवगडवासियांना तारामुंडी ग्रामस्थ देवस्थानच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऐकला तुझा ऐकला